नमस्कार. लाईफ विथ मोहिनी AIमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. 9व्या अध्यायात आपण पाहिले की श्रीपाद वल्लभ कुरवपूर येथे अदृश्य झाले, पण त्यांनी वचन दिले होते की ते पुन्हा अवतार घेतील. आज आपण 10व्या अध्यायात प्रवेश करत आहोत, जिथे दत्तप्रभूचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या रूपाने कारंजा नगरीत कसा झाला, हे आपण पाहणार आहोत. ही कथा भक्ती, चमत्कार आणि श्रद्धेची एक अनोखी गाथा आहे. सिद्धमुनी सांगतात, नामधारका, तुला आठवते का? 8व्या अध्यायात श्रीपाद वल्लभाने एका विधवा मातेला आशीर्वाद दिला होता की मी पुढच्या जन्मी तुझा पुत्र म्हणून येईल. तीच माता या जन्मी कारंजा लाड या नगरात अंबाभवानी या नावाने जन्माला आली. तिचे पती माधव शर्मा हे मोठे विद्वान आणि शिवभक्त होते. अंबाभवानी सदैव शंकराची आणि श्रीपाद वल्लभाची आराधना करत असे. अंबा भवानीच्या पोटी एका दिव्य बालकाचा जन्म झाला. या बालकाचे तेज इतके अगाध होते की संपूर्ण घर प्रकाशाने उजळून निघाले. पण एक विलक्षण गोष्ट घडली. हे बालक जन्माला आल्या आल्या रडण्याऐवजी स्पष्टपणे ओम असा उच्चार करू लागले. आई-वडिलांना आनंद झाला, पण काळजीतही पडले, कारण हे बालक ओम नमः शिवाय इतर काहीच बोलत नव्हते. लोकांना वाटले हे बाळ मुके आहे, पण प्रत्यक्षात ते साक्षात ईश्वरी रूप होते. बालकाचे नाव शालग्राम, काही ठिकाणी नरहरी ठेवण्यात आले. वयाची 7 वर्षे उलटली तरी ते बालक काहीच बोलत नसे. जेव्हा वडील त्यांना मुळाक्षरे शिकवू लागले, तेव्हा ते बालक फक्त ओम म्हणायचे. शेवटी उपनयन संस्काराची मुंजची वेळ आली. वडिलांची चिंता व्यक्त केली की मुंज कशी होणार, पण बालकाने खुणेने सांगितले की माझी मुंज करा, मी बोलेन. मुंजाच्या वेळी जेव्हा आईने पहिली भिक्षा घातली, तेव्हा त्या बालकाने चक्क वेदांतातील ऋषा वंदवण्यास सुरुवात केली. कारंजा नगरीतील सर्व विद्वान हे पाहून थक्क झाले. मुंज झाल्यावर नृसिंह सरस्वतींनी आपल्या मातेला सांगितले, माते, आता माझे कार्य सुरू करण्याची वेळ आली आहे. मला संन्यास घेऊन लोककल्याणासाठी निघावे लागेल. आईला खूप दुःख झाले. तिने विनवणी केली की आम्ही म्हातारे झाल्यावर आमचा सांभाळ कोण करणार? तेव्हा श्रीगुरूंनी तिला तिच्या पूर्वजन्माची आठवण करून दिली आणि आशीर्वाद दिला की तुला अजून 2 पुत्र होतील, जे तुझा सांभाळ करतील. मातेला समाधान वाटले आणि तिने आपल्या या दैवी पुत्राला जगाच्या कल्याणासाठी निरोप दिला. मित्रांनो, श्री नृसिंह सरस्वतीचा हा अवतार कलियुगातील भक्तांसाठी आधारस्तंभ ठरला. त्यांनी संन्यास घेऊन काशीच्या दिशेने प्रयाण केले. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत त्यांचे काशीतील वास्तव्य आणि संन्यासाची दीक्षा. हा अध्याय आपल्याला शिकवतो की देव दिलेले वचन कधीच विसरत नाही. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहा. स्वामी नृसिंह सरस्वती महाराज की जय. लाईफ विथ मोहिनी AIला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.